नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरती येणारे काही संभाव्य क्वेश्चन बघूया. आतापर्यंत आपण 2 पार्ट घेतलेले आहेत. ते बघून हे तिसरा पार्ट बघा. क्वेश्चन नंबर 1. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? मित्रांनो? हे खडकवास पुणे या ठिकाणी आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? खडकवास पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? हे रायगड जिल्ह्यात आढळते. रायगड जिल्ह्यात. उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? हे माढा तालुक्यात आहे. माढा तालुक्यात. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? हे सोलापूर जिल्ह्यात आहे. सोलापूर जिल्ह्यात. उजनी धरणाला कोणते सागर म्हणतात? सांगा मित्रांनो. यशवंत सागर म्हणतात. यशवंत सागर. लोणार हे उल्काजन्य सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे. कुठे आहे? धुळे शिरपूर या ठिकाणी आहे. धुळे शिरपूर या ठिकाणी आहे. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? हे तोरणमाळ आहे. तोरणमाळ कुठे आहे मित्रांनो? हे नंदुरबारला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे मॅडम? हे अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? हे साक्री या ठिकाणी आहे. साक्री या ठिकाणी. कोणते नगर शहर धुळे जिल्ह्यात नाही? कोणते नाही? शहादा नाही. शहादा. महाराष्ट्र पटलाची निर्मिती कशामुळे झाली मित्रांनो? बुश मूल केंद्र उद्रेकामुळे झाली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? कोणते आहे मित्रांनो? औष्णिक विद्युत केंद्र आहे. औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्र्यंबकेश्वर हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गोदावरी ते नदीचे उगमस्थान आहे. गोदावरी नदीची आपल्या महाराष्ट्रातून किती लांबी आहे? 668 किलोमीटर आहे. मुळा, मुठा, घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, कुकडी व कऱ्या या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? ही भीमा नदीच्या उपनद्या आहेत. भीमा नदी. भीमा नदी हे कुठे उगम पावते? भीमाशंकर पुणे या ठिकाणी उगम पावते. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा नदीची आपल्या महाराष्ट्रातून लांबी किती आहे? 451 किलोमीटर आहे. 451 किलोमीटर. सातपुडा पर्वताचे प्रमुख नदी कोणती आहे? ही तापी नदी आहे. तापी नदी. तापी नदीची लांबी किती आहे? एकूण 208 किलोमीटर आहे. 208 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रातील. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतात एकूण किती राज्य पैकी महाराष्ट्रात राज्य एकूण किती जिल्हे आहेत? मित्रांनो 28 राज्य आणि 36 जिल्हे आहेत. 28 राज्य आणि 36 जिल्हे. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? इगतपुरी या ठिकाणी आहे. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? इगतपुरी या ठिकाणी आहे. त्र्यंबकेश्वर येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी भरला जातो? हे 2027 ला भरला जातो. 2027 ला भरला जातो. कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? हे गोदावरी नदीला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते. नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी नाही. कोणती नाही? वैनगंगा नाही. वैनगंगा. कोणती नदी उगम पावते नाशिक जिल्ह्यामध्ये? गोदावरी नदी उगम पावते. NH3 ही राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडते? मुंबई आग्रा या 2 शहरांना जोडते. NH3 नॅशनल हायवे. नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? एकूण 15 तालुके आहेत. 15 तालुके आहेत. वाशिम जिल्ह्यातील समुद्र सपाटीपासून सरासरी किती उंची आहे? 450 मीटर आहे. 450 मीटर. पालघर जिल्ह्यात डॅडॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. कोणती? सातपाटी. सातपाटी या मालाची होळी करण्यात आलेली आहे. दाभोस धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या आहे मित्रांनो? जव्हार तालुक्यात आहे. जव्हार तालुक्यामध्ये दाभोस धबधबा आहे. पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्ह्यात रिलायन्स औषधिक कोणत्या तालुक्यात आहे? हे डहाणू तालुक्यात आहे. डहाणू तालुक्यामध्ये आहे. महाराष्ट्र सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? हे विदर्भामध्ये आहे. विदर्भामध्ये.
महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? हे नाशिक या ठिकाणी भरतो, नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. सगळ्यात कमी म्हणलं तर लातूर या ठिकाणी आहे. लोणावळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहेत? हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बीड जिल्ह्यात आहे, बीड जिल्ह्यामध्ये आहे. कोणती पर्वत रांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? हे सातपुडा पर्वत रांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ही गोदावरी नदी आहे, गोदावरी नदी. बल्लारपूर हे कोणत्या नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे? हे वर्धा जिल्ह्यातील आहे, वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाचे बल्लारपूर हे खोऱ्यातील कोळसा खाण आहे. महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राची वने कोणती आहेत? पानझडी वने आहेत, पानझडी वने. कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात आढळत नाही? कोणते आढळत नाही? नवेगाव. नवेगाव कुठे आहे? हे भंडारा जिल्ह्यात आहे, भंडारा जिल्ह्यात. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते मित्रांनो? हे कोल्हापूर ते गोंदिया जिल्ह्यामध्ये धावते. मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज असेच एका पुस्तकामधील आपण विश्लेषण करत आहोत, बघत राहा हे सगळे क्वेश्चन वन लाईनर. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कुठे आहे? हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मुंबई हा हे नावाचे कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? हे पेट्रोलियम संबंधित आहे, पेट्रोलियम संबंधित. महाराष्ट्रातील अवर्षण पर्वत स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेले फळझाड कोणते आहे? हे बोर आहे, बोर. धरणतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, धरणतरची खाडी ही रायगड जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात लाड्यास येथे विमानाचा कारखाना आहे, कुठे आहे? ओझर या ठिकाणी आहे, ओझर या ठिकाणी. राष्ट्रीय महामार्ग 50 NH50 हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे नाशिक या शहरांना जोडतो, पुणे नाशिक. मुरा ही कोणत्या जनावरांची जात आहे? म्हैशीची जात आहे, म्हैशीची जात आहे. नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? कृष्णा नदीवर, कृष्णा नदीवर. नागार्जुन सागर कोणत्या राज्यामध्ये आहे? हे आंध्र प्रदेशमध्ये आहे, आंध्र प्रदेश. पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? जॉन चेसन यांचे योगदान आहे. कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्यात दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हे असे दोन विभागण्यात आले? केव्हा विभागण्यात आले? 1949 साली, 1949 साली. कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? कोणता येत नाही? वर्धनगड येत नाही, वर्धनगड. पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 1293 मीटर उंचीवर आहे, 1293 मीटर उंच आहे. कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? परिवहन येत नाही, परिवहन येत नाही. सातारा जिल्ह्यातील मुख्य पोलीस कार्यालयाची स्वातंत्र्य इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली? 1913 ला बांधण्यात आली, 1913. क्षेत्रफळा दृष्टीने कोणते देशातील सर्वात मोठे राज्य आहे? हे राजस्थान आहे, राजस्थान. 2 नंबरला कोणते आहे? हे मध्य प्रदेश आहे. 3 नंबरला आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. अष्टविनायकापैकी कोणते गणेश मंदिरे पुणे जिल्ह्यात नाही? किती आहेत एकूण? पुणे जिल्ह्यात एकूण 5 आहेत, 5. अहमदनगर कल्याण मार्गाला कोणता घाट म्हणतात? माळशेज घाट म्हणतात, माळशेज घाट. औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत, 8. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? वळवंडी, वळवंडी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहेत मित्रांनो? हे छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर या 3 जागी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे होता मित्रांनो? हे प्रवरानगर, अहमदनगर या ठिकाणी होता.
कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत. किती जिल्हे आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत. आणि तालुके म्हणलं तर 76. महाराष्ट्रात किती किलोमीटर समुद्रकिनारा लावलेला आहे? 720 किलोमीटर. 720 किलोमीटर. सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? रत्नागिरी जिल्हा. किती? 237 किलोमीटर. 2 नंबरला सिंधुदुर्ग. लक्षात द्या मित्रांनो. सगळ्यात कमी म्हणलं तर ठाणेला किती? 25 किलोमीटर. रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? हे दख्खनच्या पठारात आढळते. दख्खनच्या पठारात रेगूर मृदा हे आढळते. ग्रँड टँक मार्ग हे कोणत्या शहराला जोडतो? दिल्ली ते कोलकाता या शहराला जोडतो. कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही? ही कोयना नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही. ही पूर्व वाहिनी नदी आहे. ही कृष्णा नदीची उपनदी पण आहे, कोयना नदी. कोयना नदीचा उगम कुठे होतो हे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. कोयना रेल्वे मार्गातील सर्वात लांब मित्रांनो, कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा डॅडॅश या ठिकाणी आहे. कुठे आहे? करबुडे या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा आहे. देहू आणि आळंदी ही नगरे या नदी काठावर बसलेली आहे. कुठे बसलेली आहे? इंद्रायणी नदीवर बसलेली आहे. इंद्रायणी नदीवर. मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? हे मोरसाठी प्रसिद्ध आहे. मोर पक्षीसाठी प्रसिद्ध आहे मयुरेश्वर अभयारण्य. मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नाशिक या ठिकाणी आहे. नाशिक या ठिकाणी. चासकमान हे प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? हे खेड तालुक्यात आहे. खेड तालुक्यात. खेड तालुका कुठे आहे? हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे? हे पनवेल या ठिकाणी आहे. पनवेल या ठिकाणी. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत ग्रंथी आहे. यकृत ग्रंथी. सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील कुठे आहे? श्रीवर्धन या ठिकाणी आहे. सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील कुठे आहे? ते श्रीवर्धन या ठिकाणी आहे. कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात अस्तित्वात नाही? कोणता नाही? राजगड नाही. राजगड. मानवी शरीरात सामान्य तापमान किती आहे? 98.4 फेरेनहाइट आहे. फेरेनहाइट. आणि 37 सेल्सिअस हे माणसाचे तापमान असते. कुरुंदवाड नरसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? कृष्णा आणि पंचगंगा नदीवर वसलेले आहे. गरम पाण्याचे झरे रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहेत? हे सव आणि उन्हवरे हे रायगड जिल्ह्यात वसलेले आहे. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? एकूण 15 तालुके आहेत. 15 तालुके असणारे एकूण जिल्हे किती आहेत? एकूण 4 जिल्हे आहेत. 4. नाच म्हणजे रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर हे 4 जिल्हे आहेत. आणि 16 तालुके असलेले एकूण जिल्हे किती आहेत? 2 आहेत. नांदेड आणि यवतमाळ. कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? निलगिरी पर्वत आहे. निलगिरी झाड. महाराष्ट्र समुद्र किनारा एकूण किती लांबीचा आहे? 720 किलोमीटर. 720 किलोमीटर. सालेर व मुलेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये. 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला कुठे आहेत? मुंबई या ठिकाणी आहेत. मुंबई या ठिकाणी. 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे परिस्थिती तयार झाली आहे? मिठी नदीमुळे. 2005 मुंबई शहरातील नदीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. काळा घोडा उत्सव हे शहरात कुठे साजरा केला जातो? मुंबई या ठिकाणी काळा घोडा उत्सव साजरा केला जातो. माहिको ही कृषी संशोधन केंद्र कुठे आहे? हे जालना जिल्ह्यामध्ये आहे. जालना जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील डॅडॅश या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठा आढळतात. कुठे? नागपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये. नागपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंगापैकी मराठवाडा किती आहेत? एकूण 3 आहेत. मराठवाड्यात एकूण 3 ज्योतिर्लिंग आहेत. येथेच आपला व्हिडिओ संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उद्याचा पार्ट 4 बघूया.